नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. सौ गायकवाड जयश्री अजित नाशिक महानगरपालिकेत दुसऱ्यांदा निवडून आल्यात. अतिशय हुशार, BSc BEd D फार्म झालेल्या कुटुंबात जनतेची सेवा करणाऱ्या तसेच गायकवाड कुटुंब आपल्यासाठी निश्चित नवीन नाही. ते गेली 40 वर्षांपासून हे कुटुंब आपल्या प्रभागात सेवा करत असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. सन 2027 मध्ये नाशिक पुण्यनगरीमध्ये कुंभमेळा होत असून त्यामध्ये सांस्कृतिक, धार्मिक त्याचबरोबर विविध प्रकारचे उपक्रम राबवून महानगरपालिका निवडणुकीत आपल्या प्रभागाच्या प्रभाग क्रमांक 20 म्हणजेच नाशिक रोड शहराच्या हृदयस्थळी असलेली ठिकाण मुक्तिधाम मंदिर, गायकवाड मळा, आशानगर, नवले कॉलनी, गंधर्व नगरी, शेखरेवाडी, जय भवानी रोड, डिस्टलरी क्वार्टर्स, प्रेस वसाहत, गायखे कॉलनी, डावखरवाडी, नेहरू नगर, नवीन कलानगर यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांमध्ये त्यांनी विविध प्रकारचे कामे करून विकासाचे रस्ते, पाणी, स्वच्छता व तसेच विविध प्रकारचे उपक्रम राबवले जाणार असून त्यातून त्यांना समाजसेवा करण्याची संधी मिळेल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली. अतिशय मनमिळावू, सोज्वळ आणि सर्वांशी एकमतानं वागणाऱ्या सौ गायकवाड जयश्री अजित महानगरपालिकेत मोठ्या संख्येनं कमळ भाजपाच्या निशाणीवर निवडून आल्या. त्यांच्या भावी आयुष्यात वाटचालीसह कुटुंबाने नागरिकांनी शुभेच्छा देऊन त्यांचा हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक. मोठा विजय प्राप्त केला तुम्ही आपल्या या पार्टीच्या माध्यमातून, बोला. प्रभाग क्रमांक 20मधून मी विजयी झाले आहे. याचं श्रेय मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाला देते आहे आणि पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती मी यशस्वीरित्या पार पाडेल असं मी तुम्हाला सांगते. जयश्रीचा अभिनंदन. आम्ही सर्व महिलांनी जयश्री मागे खंबीरपणे उभे राहून तिला सगळ्यांनी प्रतिसाद दिला व विजयी केलं. बोला ताई. मी सुरेखा विवेक गायकवाड. जयश्री ही माझी सुनबाई लागते आणि ज्या सगळ्या मतदारांनी जे जयश्रीला भरघोस मतांनी निवडून दिलं त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी मतदारांचे आभार मानते. आणि त्याचबरोबर तिने इथून मागे हे खूप चांगले कामं केलेली आहेत. तिने एक वाचनालय खोललेलं आहे, रस्त्यांची कामं केलेली आहे. याच्या पुढेही ती अजून चांगले कामं करेल अशी मी तिच्याकडून आशा बाळगते. सर्वप्रथम सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. या अभिनंदनामागे प्रभाग क्रमांक 20 मधील मतदारांचे सगळ्यात मोठे योगदान आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि नारी शक्तीने जो प्रचार केला त्याची आज प्रचिती येत आहे, त्यामुळे नारी शक्तीचे खूप मोठी त्याच्यामध्ये पदभार आहे. बोला. मी विमल मालराणी बोलते. माझं वय आहे 78. म्हणतात ना, प्रेमाच्या नात्यात वय आणि हे काही समजून येत नाही. जशी आपण लग्न कार्यात मिरवणुकीत नाचतो तसं खरोखरच जयश्री ही माझी मुलगी आहे, सून आहे आणि एवढी कोणत्याही गोष्टीत जर आम्हाला मदत लागली तर करणारी आहे. खरोखरच तिच्या प्रेमात जर बघायला गेलं तर कुठेही अंत नाही. खूप खूप प्रेमाने राहते. ताई, निवडून आल्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता मी ह्याचं किती कौतुक करावं हिचं, ह्या मुलीचं. ही माझी मुलगी आहे. खरोखरच मी आज इतकी आनंदाने भरून गेलेली आहे की दिवाळी झाली, दसरा झाला तरी मला एवढा आनंद झाला नाही. आणि आमच्या वार्डात ती निवडून आल्यामुळे माझं म्हातारपण आता अतिशय सुखात सांगाल बोला. या ठिकाणी खरं तर आमचा हा विजय आमचा नसून हा सर्वसामान्य 20मधील सर्व मतदारांचा आहे. खरं तळागाळात काम करत असताना आम्हाला असा अनुभव आला, सगळ्या लोकांनी, नागरिकांनी आम्हाला आग्रह केला की तुम्ही आता 20मधून लढा. आणि त्यानुसार आम्ही भारतीय जनता पार्टीकडे मागणी केली आणि त्या मागणीनुसार पक्षाने आणि माननीय राहुल भाऊ डिकले यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला तो आम्ही सार्थ करू शकलो. आणि मी सर्वात प्रथम आभार मानतो या 20मधील प्रभागातील सर्व जनतेचे. त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्याला कुठे कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही आणि त्यांचे जेही काही काम असेल ते आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. माझ्या सासूबाई आहे या. आज प्रभाग क्रमांक 20 मधून आपले 4 पैकी 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यापैकी प्रथम सतीश निकम, दुसऱ्यांदा सीमाताई ताजने, डॉक्टर सीमाताई ताजने, तिसरा माझ्या सासूबाई जयश्रीताई गायकवाड. तर
आज हा विजय हा एकट्याचा नसून सगळे नातेवाईक, आमचा सगळे भाऊबंध आणि सगळे मित्रपरिवार यांचा हा विजय आहे. आज खऱ्या अर्थाने आम्ही विजयी झालेलो आहोत. याबद्दल मला खूप 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 आनंद झालेला आहे, तर अभिमान झालेला आहे. आज भारतीय जनता पार्टीमधून माझ्या सासूबाई जयश्रीताई गायकवाड विजयी झालेले आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन. थँक्यू. तर असं आहे, आम्ही प्रभाग क्रमांक 20मधून एकूण 4 उमेदवार उभे होतो. त्यामध्ये संभाजी मुरुडकर साहेब, जयश्री गायकवाड, सीमा ताजने आणि सतीश निकम. परंतु आमचा 3 जणांचा विजय जरी झाला असला तर आमचे जे कॅप्टन आहे त्यांचा पराभव झालेला आहे. परंतु आम्ही त्यांचे आभार मानतो. खऱ्या अर्थाने मुरुडकर साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचे ठरले. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने आम्ही काम केले आणि त्यानुसार आम्ही ठीक आहे, जनतेचा कौल आपण लोकशाही मार्गाने मान्य करायला पाहिजे आणि सगळ्या प्रभागातील नागरिकांनी जो कौल दिला त्याला आम्ही बांधील आहोत. सगळ्या प्रभागातील जनतेचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला निवडून दिले. जर आम्हाला चौघांना निवडून दिले असते तर आणखी आनंद वाटला असता. चालत अजित गायकवाड विशेष जयश्री गायकवाड निवडून आले आहेत. या मतदारसंघाचं त्यांची नाळ जोडलेली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला विकास होईल. तसेच अजित गायकवाड हे आमच्या तालमीत होते, चांगले पैलवान होते. त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मुलींची आणि मुलांची भरवणार आहोत. म्हणून सर्वांनी या स्पर्धेला सहकार्य करावं आणि हा विजय त्यांनी अतिशय चांगल्या याने कमवला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्व मतदारांचे धन्यवाद. थँक्यू.